नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यासाठी ज्या महिला फॉर्म भरू इच्छित होत्या त्यांच्यासाठी आनंदाची गुड न्यूज अशी समोर आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे। त्यांच्यामार्फत ऑफिशियल सांगण्यात आलेलं आहे की टोटल 18,882 जागा या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीससाठी अवेलेबल झालेल्या आहेत। आता त्या जागेसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा की ऑफलाईन फॉर्म भरायचा, ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर केव्हा भरायचा आणि ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर तो ऑफलाईन फॉर्म कुठे जाऊन भरायचा याच्यावरती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिलं हे पाहत असताना मित्रांनो, आपण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती सांगितलेलं आहे की मित्रांनो, टोटल महिला व बालविकास मंत्रालयामार्फत 18,882 रिक्त पदे करण्यात आलेली आहेत। त्या पदासाठी फॉर्म हे मागवण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म केव्हापासून चालू होणार आहेत हे आपण सविस्तर पाहूयात। तर मित्रांनो, सविस्तर पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता, महिला व बाल विकास विभागामार्फत 18,882 पदाची भरती होणार आहे। महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने 70,000 प्लस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून म्हणजेच मित्रांनो, हे 18,882 जागा प्लस भरण्याचा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविकासाठी भरती होणार आहे आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदासाठी भरतीही करण्यात येणार आहे। भरती केव्हापासून चालू होणार आहे तर 14 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या दरम्यान अंगणवाडी सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचनासुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी टोटल 18,882 जागा निघालेल्या आहेत। आता हे जागासुद्धा मित्रांनो, या जागेसाठी फॉर्म मित्रांनो उद्यापासूनच भरणे चालू झालेले आहे। उद्या म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 पासून 2 मार्च 2025 पर्यंत हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे। उद्या मित्रांनो, तो फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।